काय झालं पार्टी नियोजन नदीवर जायचं होतं नव्हता दुपार 2 वाजता मला फोन लाव की अरे थांब जरा मोहा लागला बहुतेक पायाला काय मर्दा तुझ्यामुळे सगळं झालं बघ पार्टीचं नियोजन करायचं म्हणलास अरे काय मर्दा काय बोलून झालाय काय झालंय चांगला गडवला साल्याला आता बसला असेल बिट्ट बरोबर बोलत हा बाय 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 काय आहे भाई माग बाय बाय काय माग माझा मोबाईल दे ना गिटच घालीन डोक्यात काय तुम्ही हातात चप्पल धरलंय आणि वीट म्हणताय होय हे चप्पल गोट आहे येतच आहे हं? कुठे गेली चूना लगा दिया कसा गंडवला आणि बुलट्याला फक्त चोरी करण्यात नाही बोलून शेंड्या लावण्यात पण माहिर आहे आपण अरे कोण आहे गेला तू शेंड्याला होतो का नाही तो जाईन दादा सॉरी तुला लय शेंड्याला असं वाटतं का नाही तुझा शेंडाच तुटतो एक चपला नाही या इटन अजून जगताय तुम्ही तुमच्या दोन्ही हातात विटा जायत्या हे गे बस माझ्या उजव्या हातात चप्पल आहे आणि डाव्या हातात वीट आहे अहो नाही तुमच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही हातात विटच आहे हे माझ्या उजव्या हातात चप्पल आणि डाव्या हातात वीट आहे बघितलंस कुठे गेली साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए आता येईल का इथे लई त्याला शिवाशिवी घेऊ वाटत्या आता हुडकून जाऊ म्हणा बाय आपण स्वर्गात आलोय या जागेला स्वर्ग म्हणतात काय चांगला आहे असू दे कुठं असून दे माणसे ते मेल्या येतात आपण काय मिळू का काय काय टाइम प्लीज चला खाली लपायची जागा चुकली आपली आता बरोबर जाग्यावर आलो पण मला एक कळ ना आयला का आपण एवढ्या चोऱ्या माऱ्या करतोय आपण तर लगा नरकात जायला पाहिजे आपण स्वर्गात कसं काय गेलो आई बाबाची कृपा या एडिटरने घाण केल्या नरकात आपण सोडून स्वर्ग दाखवलाय आपण 101% नरकातच असतो अरे थांब आता तो म्हणे नरकातच गेलो तो दादा सॉरी चुकलं आमचं हे झाला तुमचा फोन परत आयुष्यात कधी नाही चोरत तुमचा फोन आता तुम्हाला चोरून देणार नाही म्हणजे आता तुम्हाला ढगातच घालवतो दादा मला आयटम पण नाही पटलेली जाऊन दे की घरला दादा माझं अजून लग्न सकट झाले नाही मला 2 पोरं तर होती ती तुम्ही एक गोष्ट बघितली का यांनी लोक खांद्यावर बंदूक ठेवली सेम केजीएम मधल्या रॉकी वागत नसतात वही रॉकी भाई क्या ये कोई बोल सकता है क्या ओय ओय खरं दिसते रॉकी वाय ना सेम अहो नाही ना अशी खांद्यावर बंदूक सेम रॉकी वाय अनेकदा मुझे सारी दुनिया चाहिए दुनिया बरोबर आहे का अरे कुठे गेली सारखी शेंडा लावून पोहोचतात आई घालून तिकडे जातो घरला मी आईला ही कोण बाहेर प्यायला लागली चला आता अरे बाबा दिले की 10 रुपये जा की आता वागलं का वागलं साहेब अहो, तुम्ही गाडीत नेणार होता ना हो? अरे गाडीत नाही नव्हतो पण टायर पंक्चर झाला रे मग ती स्टेपनी नव्हती पंक्चर करून याचं अरे त्याचं 4 टायर पंक्चर झालं काय बाबीच्या रानात गेलता काय गाडी फिरवायला तिच्या रानात नाही रस्त्यावर कुठून मोळ टाकलं होतं रे फक्त खाऊ दिस टाइम लावून त्याला मारतो लई लाल बदली का घेऊन आलाय अरे काय नाही गाडी पंक्चर झाली का तिथं लाल देवा राहिला रे आणि मला कसं आहे लाल देवाची एंट्री मारत नाही होय 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 आणि आता बाटली तिथे असतात घेतली घातली डोक्यात त्याशिवाय मला एंट्री होत नाही हा, मग ती कुठली वाजू तू आणि खिशात मोबाईल आहे का हे राहू तू सोड मला इथं का पाठवलं माहितीये का माहित आहे की माश्या मारायला काय म्हणा काय ना अहो ते चोर मारायला ते ऐकायला ते राहू ते सोड ते फुटू जाऊ त्यांचा अहो हे दरिंदगी चेहरे से टपकती है ही मच्छर ही मच्छर मारा बोलू रे हो साहेब चेर अहो गावात फोन पुरा धुमाळ घातला या ठिकाणी गावात बगल तिकडे नुसतं पत्र पाठवायला लागल्यात बगल तिकडे कागद पडल्या ती आणि माणसं तर सोन्यासारखं फोन जपून ठेवायला लागल्यात आणि मच्छर म्हण ह्याच्या मागे किती मग ठोकले पाहिजे तुला माहित आहे की नव्या ए बुलट्या नया नव चोर 47 मध्ये 47 आता ह्या 3 चोरांनी मारतो डायरेक्ट 50 पूर्ण करतो
वय वय महाराज तिघाच्या वागला असं गोळ्या घाला. ठाक ठाक ठाक. चालते चल तू कुठं चला, चला. त्याला मारायची. आय 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 गो आय रे उचला मला रे उचला ढुंग्या अरे कुठे गेली प्यार की राह में चलना ते बरं दिसते हा. पहिल्या का पण ती माझ्याकडे बघत्या. माझ्याकडे बघते अरे माझ्याकडे बघत्या. त्याला काय आले हरामी बोडायचे अबे साले काय चोरू काय चोरू काय चोरू काय चोरू. पहिलं गाडी आईला गाडीतले पेट्रोलच काढतो. पेट्रोल बी आता पेट्रोल पंप मिळणं झाले. पेट्रोल काढतो आणि 500-400 रुपयाला विकतो. आता मग सगळ्यात जास्त मी श्रीमंत. आईला पेट्रोल कुठलं काढायचंय. आईला फोटो कुठं बघितल्यासारखं वाटते. सावधान भुरट्या चोर फरार दिसल्यास पोलिसांना कळवा. यांचा एन्काउंटर इन्स्पेक्टर चिचुके करणार आहेत. आईला बिल्ला बायला जाऊन भेटले पाहिजे. काय माहित आता शेवटचीच भेट धगाबेगात गेले म्हणजे काय करायचं. भाई आपण फोन चोरा सोडून पंख चोरूया. उन्हा आलाय लय गरम होतं या. वय वय पंख राहून दे एसी चोर एसी आहे ना बाय मोह्या भेटा आलाय. मोया काय आलायस भाई मला तुमच्या गँग मध्ये घ्या हेच बोला आलायस ना कधीच नाही कधीच. आता तुला कळाली माझी किंमत. त्या दिवशीला का मला 100 कोटीचा प्लॅन ऐकून मला मारलं सा. एवढा कुख्यात चोर मी पण तुमचा मार खाल्ला. सगळ्या प्लॅनचा चिंता केल्यास तुम्ही. आता माझी हवा दरार बघून आलायच. भाई मला तुमच्या गँग मध्ये घ्या. भाई मला तुमच्या गँग मध्ये घ्या. भाई मला तुमच्या गँग मध्ये घ्या. अरे हाड तू दुसरं कुठं लंबू चंद्या त्याला तर असा आडवाच करतो कापून टाकतो मागणे. ए खोया बोड्याच्या सगळ्या गावात तुझं पोस्टर लागले ती बघितली माझी हवा दरारा. ऐकून घेशील ऐकून पुढचं. बोल बोल ए सगळ्या फोन पर पोस्टर लागले ती की बिल्लाबाई दिसल्या सांगा इन्स्पेक्टर चिचुके एन्काउंटर करणार आहेत म्हणून. काय एन्काउंटर होय इन्स्पेक्टर चिचुके तुझा एन्काउंटर करणार आहेत. लगा तू भेटायच्या मापाच्या पण नवस माझीच माप काढलाय. थांब आता पोलिसांना सांगतो तू इथे लपून बसलास म्हणून. अरे मोया असं करू नको. तुला तुझ्या रक्त शपथ आहे. तुला तुझ्या आयटम बाय हो मी ऐकूया. आता काय करायचं आपण. करूया केसाचं टोप कुठं आणलायस. हो माझे ओरिजिनल केस आहेत. आयला लगा आता मला टोप लावून फिरायची वारी आली. इन्स्पेक्टर चिचुके हो अहो तुम्ही इथं काय करायला लागलाय. अरे मला वाटलं तू बुलट चोर बिल्लाय का ते आंबू चोर राहील म्हणून इथं आलोय त्याला बघा. अहो मला बिल्लाबाईचा अड्डा का आलाय. त्याला बिल्लाबाई म्हणू नकोस बुलट आहे तू चोर आहे तो. वय वय तोच बुरटा बिल्ला चोर त्याचा मला हड्डा सापडलाय. सापडलाय चल मग जाऊ आपण तिथे आणि त्याला धावतोच. इन्स्पेक्टर चिचुके म्हणलं काय आहे तो. चल अय, कशाला हवेत गोळ्या मारतायचा. स्टाईल आहे माझी. मर्चीला स्टाईल पारी फोटोला हार लागेल. चल इकडे त्याला धरायला. बाई किती दिवस आपण लपून पाळायचं. पुऱ्या तू काय बोलू नको ग बस. बाय मी काय बोलली. नको तू काय बोलू नको. तू काहीतरी वेगळंच बरत असते. काय म्हणत होतास. अहो किती दिवस आपण लपून पाळायचं. अरे लपून पळण्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नाही. इन्स्पेक्टर चिचुके कुत्र्या एखादं मागा लागले आपल्या त्याला गावलूक नाही. तिला का वर टाकातच घालवणार आहे आपल्याला. इन्स्पेक्टर चिचुके आईला म्हणजे तुम्ही शेता नाही सा. गेले 2 वर्ष मी तुमच्यावर काम करतोय. आई शपथ मी ना अरे तो पिक्चर मध्ये डायरेक्ट मारा असतोय बिल्ल्या. आता तुझ्या तुल्याच होतो. आईला कोण सांगतो तुम्हाला सारखं वर गोळ्या मारायला. अरे माझी काय माहिती काय घाला खड्ड्यात ती गेलीच पळून. अहो कशाला मग उलटा की वजन नुसतं वाढवलंय. मरला पण अरे कुठे दिसली. आईला साहेब काय बी म्हणा लय फास्ट पाहिजे ती. ए गे बस त्यांचं काय कौतुक सांगू नको. चला मग 10 मिनिटं बसून जरा. अरे अहो टाके मरायला कुत्र्याच बिल्ला आहे तिथं. अहो काय कुत्र्याच बिल्ला आहे. हे कुत्र्याचं बिल्ला ना
हे बिल्ला बिल्ला हे बोकाय साहेब तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी एवढ्या दिवसात असोय माहितीये का चाकू घेऊन मला लुटाय आलतास तू ती तुम्ही होता सवय साहेब तो मी तू चाकू घेऊन मला लुटाय आलतास पण काय करायचं लय बेसरायस तू मला लाईटरला बघून पाहालास तुला का ती लाईटर होतं बाई मग काय हे काय कातर बंदूक आहे आणि ही लाईटर असत्या बिगर ड्रेस मध्ये असलो या लाईटर घेऊन उठतोय आणि ड्रेस मध्ये असलो या तर बंदूक घेऊन लागतोय आईला साहेबांना का बिना वर्दी लुटाय पाहिजे है ना हा काय म्हणतोस काय नाही साहेब साहेब सोडा घ्या आम्हाला एवढ्या पावसात सोडा आम्हाला करीत आमचं एन्काउंटर करू नका साहेब तुम्ही तोंडावर तर चांगलं दिसताय रे कानू मग काय फेर नाही काय म्हणलास काय म्हणा काय नाही साहेब सोडा घ्या आम्हाला एवढ्या पावसात सांग तू काय करतोस तू आणि लोकांचं फोन का चोरतोस तू लोकांच्या भल्यासाठी साहेब हा लोकांचा फोन चोरून तुम्हाला काय भेटतंय अहो या फोन मुळे पोर अभ्यास करत नाहीत बाहेरचे खेळ खेळत नाहीत मोबाईलवर पबजी खेळत बसतात कुणामुळे या फोन मुळे अहो बायको नवऱ्याची सेवा करायला सोडून मोबाईलवर रील बघत सिरियल बघत बसतात स्वयंपाक करत नाही कुणामुळे या फोन मुळे अहो माणसं कामाला जायचं सोडून मोबाईलवर क्रिकेट IPL बघत बसतात सट्टा लावून रमी खेळत बसतात कुणामुळे या फोनमुळे साहेब देशाचं किती वाटलं होतं तुम्हाला माहित नाही साहेब वय हाय मी चोरतोय मी लोकांचं फोन पण साहेब चोरी कुणी विनाकारण करत नाही त्यात पण काही कारण असते एक उद्देश असते साहेब अरे ओव्हर ऍक्टिंग का करायला लागली काय माहिती का त्याला बाहेर काढा पाहिजे असू दे डुंक्यात चल असू दे चल अरे असू दे डुंक्यात चल डुंक्यात चल की चल हवलदार कोण आहे इकडे कोण लाव्या कमिशनला सांगतो त्यासनी मी काय मारू शकत नाही त्यासनी त्यामध्ये तो अवजर आपल्याला फोन केलाय अरे फोन जाऊ तुझं पेट